मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण सांज्याची पोळी बनवणार आहोत। अतिशय प्रसिद्ध हा पदार्थ आहे बघा। तर इथे आपण एक वाटी, साधारण म्हणजे एक वाटीला थोडासा कमी असा रवा घेतला आहे, बारीक रवा। तो आपण भाजून घेणार आहोत आणि हा कोरडाच भाजायचा आहे आपल्याला। तेल तूप वगैरे काही टाकायचं नाही आहे। चांगला 8-9 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा। असा मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण इथे गूळ सुद्धा घेतला आहे, वेलची पूड, जायफळ, थोडंसं मीठ लागेल, पाणी लागेल आपल्याला आणि कणिक सुद्धा लागेल। तर आता हा रवा आधी भाजून घेते। रवा छान असा भाजला आहे, तुम्ही पाहू शकता। याला असा सुगंध येतो मस्त भाजला की। तर आता हा रवा जो आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आपण गुळाचं पाणी करायला ठेवू। तर इथे जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढाच बारीक केलेला गूळ सुद्धा घेतला आहे मी आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं आहे। अजून थोडंसं टाकते। 1 वाटी रव्याला 1.5 वाटी पाणी अगदी अचूक प्रमाण आहे। आता आपल्याला हा गूळ जो आहे तो फक्त वितळवून घ्यायचा, पाक करायचा नाही। हा छान असा पाण्यामध्ये विरघळला पाहिजे। आता इथे तुम्ही पाहू शकता गूळ आपला व्यवस्थित असा विरघळला आहे। आता यामध्ये हा भाजलेला रवा टाकते आणि पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जरी हा पातळ वाटला तरी पण थोड्या वेळाने बघा असा घट्ट होत जातो। आता हा थोडासा घट्ट झालाय की यामध्ये आपण टाकू जायफळ। गूळ आहे तर जायफळ जरूर टाका, खूप छान अशी चव येते। थोडंसं टाकायचं आहे, अगदी फार जास्तही टाकू नका। वेलची पूड, मिक्स करायचं व्यवस्थित आणि थोडंसं 1 चिमूटलाही कमी मीठ टाकते। गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ नक्की टाकायचं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मग खूप कोरडं होईल, आपल्याला पोळी लाटता येणार नाही व्यवस्थित। त्यामुळे हे छान असं मिक्स झालं की गॅस बंद करून ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं। आता आपण जे पोळीसाठी कणिक लागते ती कणिक भिजवून घेऊ। आता या भांड्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ घेत आहोत, साधारण 1.5 वाटी एवढा हे पीठ घ्यायचं। यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करायचा आहे, घट्टसर असा। खूप पातळ नका करू आणि खूप घट्टही नाही। यामध्ये सुद्धा तेल तूप टाकायचं नाही आपल्याला पीठ मळता वेळेस।
याचा मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा. आता असा गोळा तयार केला की आपण 10 मिनिटासाठी हा झाकून ठेवणार आहोत. आता 10 मिनिटं झाली आहेत. पीठ छान असं मऊसूत झालं आहे बघा. आता आपण हा रवा जो आहे तो सुद्धा काढून घेणार आहोत. थोडा थंड झाला आहे. आता या रव्याचे आपण जेवढी आपल्याला पोळी बनवायची आहे त्यानुसार असे गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे पटापट आपल्याला पोळी लाटता येतं. लिंबापेक्षा थोडे मोठ्या साईजचे असे मी याचे लाडू वळल्यासारखे गोळे तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या छोट्या मोठ्या असे बॉल बनवू शकता बघा. म्हणजे तुम्हाला पोळी किती मोठी लाटायची किंवा छोटी लाटायची त्यानुसार हे गोळे तयार करा. आणि अगदी परफेक्ट असं हे प्रमाण असल्यामुळे तुम्ही पाहू शकता छान हे रवा तयार झाला आहे. आता इथे साधारण 5 असे समान आकाराचे गोळे तयार झालेत. आता पीठही आपण बघूयात. पीठसुद्धा छान मुरलं आहे. थोडंसं तेल लावते पिठाला, आणि कारण आपण यामध्ये तेल तुपाचा वापर केला नव्हता. 1 मिनिटभर मळून घ्यायचं तेल लावल्याच्या नंतर. अशा पद्धतीने आता ह्याचे सुद्धा आपण गोळे तयार करून घेणार आहोत. आणि आता आपण तवा गरम करायला ठेवू. आता तवा गरम करायला ठेवला आहे आणि एक अशी आपण ही पिठाची लाटी घ्यायची. त्यामध्ये म्हणजे त्याची अशी वाटी तयार करायची आहे आणि कडेकडेने पातळ करा. मध्यभागी थोडं जाडच असू द्या. याला थोडासा तेलाचा हात लावते, म्हणजे जे हे आपण रव्याचा किंवा शिऱ्याचा असा गोळा ठेवू ना, तो सगळीकडे काठापर्यंत पसरतो. त्यामुळे तेल थोडंसं लावा. आता हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. हा जो वरचा टोकाचा भाग आहे तो छान असा बंद करायचा आणि थोडा हाताने प्रेस करा. नंतर कोरडं पीठ लावा. हातानेच थोडीशी पोळी देखील आधी करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि पुन्हा एकदा कोरडं पीठ लावून पोळी लाटायची आहे. काठापर्यंत बघा रवा छान असा पसरला आहे. आणि फार पातळ नाही लाटायची ही पोळी, किंवा फार जाड सुद्धा नाही ठेवायची. अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायची आहे. काठाकाठानं जास्त लाटा, म्हणजे सगळ्या भागाने सारखी लाटली जाईल, कुठेही जाड पातळ राहणार नाही. तर अशी तुम्ही इथे पाहू शकता. अशी पोळी आपण लाटली. आता दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला थोडीशी भाजायची, नंतर मग तूप लावायचं किंवा तेलही लावू शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथे तेल आणि तूप मिक्स करून घेतलं आहे.
सेम त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पोळी लाटून घ्यायची. म्हणजे ही शेकेपर्यंत आपली दुसरी लाटून तयार असली पाहिजे पोळी. अशी मस्त लगेच टम्म फुगते, खायला सुद्धा खूप छान लागते. अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. आता दुसरी सुद्धा मी लाटून घेते बघा. आणि खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. आता ही अशी प्लेटमध्ये काढून घेते आणि ही पण लाटून घेते. आता ही पण आपण सेम अशाच पद्धतीने लाटून घ्यायची. बाकीच्या सुद्धा बनवून घ्यायच्या आहेत. आपण हे रव्याचे जे गोळे तयार करून ठेवले ना, त्यामुळे भराभर अशा पोळ्या लाटता येतात, वेळ लागत नाही आहे. तर आता ह्या संपूर्ण पोळ्या मी लाटून भाजून घेते. अशा ह्या आपण संपूर्ण पोळ्या करून घेतल्या आहेत. मस्त अशा टम्म फुगतात, मऊ लुसलुशीत होतात आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा. नक्कीच करून पहा. आणि कशा झाल्या ह्या सांज्याच्या पोळ्या नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये. प्रवासाला देखील आपण ह्या नेऊ शकतो. अशा ह्या मस्त काठापर्यंत बघा सारण, रव्याचं जे सारण आहे ते काठापर्यंत अगदी पसरलेलं आहे. आणि खायला तर खूप छान लागतात, अशाच मस्त लागतात. तर नक्कीच करून पहा.